ओम ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी जनाः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी जनाः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सत्संग कार्यक्रमांक आयलात असले मागिले सगळे लोकांची हार्दिक चालत असले स्वागत। भगवान परशिवले आवास निवास कैलास कैलासा भितरी परमेश्वर तिगेले कुटुंबाबरोबरी वास करता असा। प्रायः कैलास हिमगिरी ते आयसाचे गुड्डो तंप्याल तसले क्षेत्र स्थळ थंय एक सुंदर याल तसले गुहे गुहे भितर तेगेले घार थंय तेगेले वास तेका दोन्ही चैडा षडानन आणि गजानन सुंदर संसार परमेश्वर चित्त केन्ना भगवंत दिकानेची केन्ना ध्यान असतो तो घार चिरताले पार्वती केन्ना आसा ताका केन्ना कसले विचार उरताले पाप अशें हांवें न्हू तेगेले संसार बरे रितीन चलता आसा तेलेरी मध्य मध्य परमेश्वराक अनेक वेळी संशय येता मागील पार्वती सुखान आसा अशें दिसना मू हांगा कितें जालें मागील पार्वतीक अनेक वेळ तिगेले तोंडाक हास्य उरतना समाधान उरतना अशें दिसता आसा म्हणजे न्हू सहजान विचारता आसा हे देवी कितें अनेक फावटी हांव तुका पळयता तूं बेजार आसा अशें दिसता आसा कारण कितकी म्हणून जेन्ना सहजान पार्वती सांगता ना अम्मा घरचे बाप्पा घरचे याद येता उरतकी ना अशांगे न्हू ते कितें याद करता तुवें तिंका आपूण घे 4 दीस राबो तिणी संतोशान तूं बी उरी तिणी बी उरून वचेची कशी आपूण घेवच्यो तिंका कसलो सुड आपूण घेवच्यो तिंका हांगा आमी राबचे समो घार ना तुमी फात्सा वंचार जा बशिल्ली उरताची हांय भितरी एक गुहे भितरी कितके करका खावका तिंका आपूण राबोवन घेवचें जाता कितू आमकां हांगा कांय नाशितना तिंका राबोवन घेवची कशी यो म्हणची कशी तिने आयले बेची तोंडाक ताचे वताची सोळेरी 2 दीस हांगा राबतना हो तिणी अशा न्हू मस्त पश्चाताप येता म्हाका बेजार येता आमगे कंटे वेवस्था ना म्हूण सांगे न्हू सहजान पार्वती केन्ना सांगता की तेन्ना परमेश्वरा बेची ते विशीं हय म्हण दिसता ओहो तुगेले आवय घरचे याद येता म्हण तूं बेजार करता उरता तिने हांगा येवचें जावता म्हूण बेजार करता उरता हय खरेची कितें केलें रे तिने हांगा येवचें शकतले तेन्ना पार्वती हेचे संदर्भ सांगता आसा जर मागीर बापाय घरचे येवका म्हणजे कोण तरीची आमगेले एक बरें घार उरका आमगेले एक अत्यंत आनंददायक तसलें वातावरणाच्या भितर घार उरका तेन्ना तिने येवताची उरताची आमगे बरें उलोवचे शकताची तसले घरा वेवस्थे तुमी करून दिले बरें सांगून केन्ना मागणी दवरता की जेन्ना परमेश्वर तोंड थोडे सांज जाता तो सांगता पार्वती
तसले घार रावचे तरी म्हाका योग आसले री हांव इतलीच कित्याक गो हांगा उरता आशिल्लो हिमागोडावंच उरता आशिल्लो म्हाका ते घरा रावचे योग ना गो अशें हांव हांगा आसा अशें हांगे न्हू तूं कितें घार बांदकाम विचार करता आसा ते म्हाका योग नाशिल्ले काय तरी ते तुगेले विचार कितें आसा परिपूर्ण जाता म्हाका कांय दिसतना गो म्हूण केन्ना सांगता की तेन्ना पार्वत सांगता तशें कितें म्हणटा तुमी कितें योग ना म्हणटा घेताची तुमकां कोण सांगिल्ले तुमगेले भाग्य ना तुमगेले योग ना म्हणून प्रयत्न करया न्ही तुमी अजून प्रयत्न केलना अशें तुमकां दिसता आसा योग ना म्हणून तुमगेले भक्त लोक पळया कोट्याधीश हांव गे न्हू पृथ्वी लोका भितर व्हडले महल गे न्हू सुंदर जिवन करता आसाची खंय तुका कमी ना तिंका अशें आसतना तुमी मात्र काही नासतना हांगा आसाची तिने श्रीमंत जाल्ले तुमगेले निमित्तच पुराच तुमगेले भक्त ते पुराच अशें न्हू तुमगेले भक्त खंय कितें आसाची तुमी अशी उरची म्हाका कांय योग्य दिसना येद्य प्रयत्न करून पळया जातले म्हूण सांगे न्हू पार्वती उतराक प्रायशः परमेश्वराक होकार दिवंक येता तेन्ना परमेश्वर एक प्रश्न विचारता तूं कितकी घार बांदकाम सांगताय गो आमचे कडेन खंय पयशे आसा गो तितले घार बांदच्याक मागीर सगळे संपत्त भक्त लोकां दिल्या पुराची अशें मागीर कडेन घार बांदचे पयशे ना गो ते कशी बांदचे गो म्हणून जेन्ना पार्वती याद करून दिता तशें कितें कांय ना म्हणून घेता तुमी तुमगेले मित्र तुमगेले अत्यंत भक्त कुबेर तुमगे चरण दास तो त्याक तुमी सांगया कशें जावं तसलो घार म्हणटा तुमकां तुमगेले उंच्यो अनन्य भक्ती आसता कुबेराक तेजे बरोबरी मागील गजानन षडानन आसात न्ही वे तिनूय बी घार बांदच्या कामां सहाय करतात न्ही वे तुमी कितें भिताची भांचे तुमी मन करया पळया म्हणून परमेश्वराक मना भितर हा अशी पार्वती खंय की घरा रावची पिश्शी आयल्या म्हण बी दिसता का हां अडना तुवें सांगलें अशी जावं आतां एक जागो सोदक न्ही घार बांद केले रे खंय बांदया हांगा बांदया हें नाका बा कडमस्त हांगा तोडून घेवचें कश्ट अशें न्हू एक सुंदर असो प्लेस आमी घार बांदका आमी घार बांदचे खातीर जागो सोदया म्हूण सांगे न्हू परमेश्वर पार्वती घेवन बसून गे न्हू नंदी उंच सवारी करता वता आसा आकाश मार्गाचेरी परमेश्वर अनेक जागो दाखयता ते जागे पळय हे जागे पळय ते बरें आसची पळय म्हणून पार्वती खंयचे सिलेक्ट करतना खंयचे आयके करतना प्रायशः उत्तरांतल्यान सुटिल्ली तिणी दक्षिणाचे अंत्यंत्य भागा पावता आसाची भारताचे गडी हद्द मुसळता आसा मुखार पळयताची एक सुंदर जाले तसले समुद्रा मध्ये नडुगड्डे आयलँड सुंदर जाले तसले प्लेस पार्वती सांगता घार बांदले रे आमी हांगा बांदया परमेश्वर विचारता हांगा समुद्रा मध्ये हे नडुगड्डे उंच्यो हय हांगा बांदले रे तुमगेले भक्त कर म्हाका जावत ना इतलेच न्ही बाकी कोण बी हांगा येवत ना आराम उरयत आमी तथास्तु म्हणटा परमेश्वर अशी हांगे न्हू परमेश्वर कुबेरा सांगून थंडिता पळय मागीर बाजेन मन कला एक घार बांदून घेवन उरखय घार बांदची वस्त कर रे म्हणून केन्ना महादेवानी मन कला तेन्ना कुबेरा कितलो आनंद भगवंताक घार बांदची योग म्हाका मेळ्ळी म्हणजे न्हू कुबेर तिगे सगळे सहवर्ती लोकांक घेवन गे न्हू त्या आयलँडा वता नडुगड्ड्या वता नडुगड्ड्या वचून गे न्हू सुंदर जालें तसलें एक मंदीर अद्भुत जालें तसले सुवर्णमय जालें तसले घार बांदता घारा काम थंय जाता आसा पार्वती परमेश्वर मध्य मध्य ते घारा कशी जाता आसा पळयता आसाची वचता आसा जाता आसाची सगळे घारा काम जाले घारा काम जाले नंतर ताका बेग घांगे न्हू परमेश्वराक हाण दिता आसा कुबेर भगवंता तुवें सांगिल्ले प्रमाण तुगेले एक सेव करचे म्हाका अवकाश मेळ्ळे घार बांदून जाले आतां केन्ना जावका तुवें गृह प्रवेश करचें अडना थंय उरचें अडना म्हणून केन्ना बिग हात परमेश्वरा दवरत की पटने पार्वती ते बिग हात काडून घेता
पळया हांवें सांगलें नाशिल्लें तुमकां घार जावूच ना म्हूण सांगिल्ली पळयात घार जाल्ले केन्ना दाबया म्हूण मूर्त काडया आमी वचून दाबया परमेश्वर सांगता तशी घार बांदली जाल्ले कितें गो तशी आमी वचून राबोयात कितें गो मागीर सगळे परिवार आसा देवान देवत लोक आसाची थिंग कुटूक लोकांक गृह प्रवेश आपयका थिंग सत्कार करका आदर करका अशें करून व्हड फंक्शन करा मोच्या म्हण सांगतना अडना म्हण जाता ते प्रमाण परमेश्वर सुंदर तसले एक मुहूर्त वरके काडता आतां मुहूर्ताक वैदिक्यान कोण आपिचे परमेश्वराक घालचे गृह प्रवेश म्हणल्या नंतर साधा वैदिक कुटूची कामां पडतना प्रकांड पंडित महामेधावी एकलो विद्वान सेवका म्हूण सांगे विचार करता आसतना रावण याद येता परमेश्वराक रावणू मागील भक्तू ब्राह्मणू इत्तेतनी प्रकांड पंडित तेगे कंटन हें काम करसून घेवका म्हूण सांगे न्हू रावण सांगता पळय मागिल्ले घार बांदून जाला गृह प्रवेशाक वैदिक्यान तुवें येवका तुवें चलोवन दिवका म्हणून रावणा मस्त आनंद भगवंताले मागील देवाल घार बांदचे म्हळ्यार कितें ते घरा गृह प्रवेशाक हाय वैदिक्यान वचचें म्हळ्यार कितें हेजे किंत भाग्य कितें आसा म्हूण सांगे न्हू अंगीकार करता तो आनीची गृह प्रवेशाची कार्यक्रम सुरवात जाता गृह प्रवेश पार्वती पयले उजी पांय भितर धरून घेवन भितर वता नंतर परमेश्वर येता सगळे देवान देवत भितर इकताची अत्यंत अद्भुत जालें तसले घार भांगराचे घार वज्र वैडुर्यांनी ते घारा अलंकार कुबेरान केल्लो आसा कारण परमेश्वर उरतसले घार न्ही ते मागीले परमेश्वर देवान उरची घार न्ही ते म्हणजे सगळे सौलभ्य थंय केलें तेणें अशानू सगळे देवान देवत लोक थंय रिकताची पळयताची अवताण कोट येता जेवणा कार्यक्रम जाता सगळे लोकूची हें कंगे न्हू ईश्वराक धन्यवाद सांगताची परमेश्वरा मस्त संतोश जाले इतलें सुंदर जालें तसलें तुवें घार बांदून घेवन तूं हांगा राबचे आयलो तेन्ना परमेश्वर सांगता म्हाका इश्ट नाशिल्लें रे हें पळय हे गेलें हें सांगलें पण कर केलें म्हाका हडना कितें जालें न्ही आतां हांगा आरामशीर उरया म्हणून सगळे देवान देवत लोक सगळे ऋषी म्हणजे लोक तेंगे घरा वताची जाल्यार एक मनुश्य मात थंय बसून आसा तो कोण म्हळ्यार रावण रावण कितें हांगा बसून आसा म्हणजे परमेश्वराक आश्चर्य चिन्हे आश्चर्य विशय अशें सांगे न्हू तो रावण विचारता आसा मोठो काम सुमुखन कंदील तुवें मस्त संतोश जाले आतां मुखारी कांय ना लास्ट कुल वच्चा म्हणू हांव आशिल्लो लास्ट म्हाका कुल वच्चा म्हणू तेन्ना अर्थ ताका ईश्वराक ओ हो वैदिक्यान हें काम केलें हेका दक्षिण दिवका म्हणून अशें सांग न्हू परमेश्वर सांगता हे रावणेश्वरा बारीक छंदकन काम करून दिलं तुवें अत्यंत सुश्राव्य जालें तसलें वेद मंत्रांनी अद्भुत जालें तसलें गृह प्रवेशाक काम करून दिलें आतां तूं वचका म्हणटा कितें तुका दक्षिण दिवो गुरुदक्षिणे वैदिक संभावने कितें दिवो तूं सांगी म्हणून तेन्ना रावण पांयपण सांगता परमेश्वरा तुगेले घरा गृह प्रवेश करचे योग मेळ्ळे मागील पुण्य म्हण टाकूंक येता आसा आनी म्हाका कितें दक्षिणे तुगेले आशिर्वाद निमित्त हांव सुसंपन्न जावन आसा म्हाका कांय आवश्यकत ना तुगेले आशिर्वाद उरले पुरो अशें आमगे न्हू सहजानूची बाकी उठू क्लीन करता आसले उठू क्लीन जाले आतां तुका सांगून वचका म्हूण आयलोलो हांव तुका आशिर्वाद दी वता म्हूण सांगता तेन्ना ईश्वर सांगता तशें जावत ना तुवें इतलें बरें करून काम करून दिला वट लोकांची तुगेलें हें काम पळोवन संतुश्ट जालाची अशा न्हू तुवें खाली हातीन गेले री म्हाका हें पुण्य फल मेळटा रे इतलें व्हड काम केलेलें अशान तुवें कितें तरी विचार करचे कितें विचार हांव तुका दिता कांय चिंता करनाका तूं मागिलो भक्तू मेळकेन सांगता की तेन्ना रावण आश्चर्य कितें जाता आश्चर्य कितें हांगे न्हू भगवंता खरेची हांवें कितें विचारलें दिता तुमी खरें मरे या तें संशय करता तूं कितें विचारी हांव तुका दिवच्या तयार आसा कारण तुवें बरें करून काम करून दिलें आसा म्हळ्यार सांगता की तितले भितर पार्वती थंय येवन पावता पार्वती पळय पळयताची रावण सांगता परमेश्वरा जर तूं कितें तरी दिवका म्हण आसतरी हें घार म्हाका दिवन सोडी तथास्तु म्हणटा
परमेश्वरू आणि पार्वती घेतन भायर पडटा. हे ठिकाणी पार्वतीला तोंड अकराळ विक्राळ जाला, काळ जावन गेला. परमेश्वर चिंतेना ते अशांगे न्हू सुवर्णमय लंक कित आसा ते रावण आपाला गेल्ले ईश्वर घार आशिल्ले ते त्याणें घेतले. अशान ईश्वरू पार्वती घेवन यो हांवें तुका पयलें सांगलें नाशिल्लें म्हाका घार रावची योग ना गो म्हणून. जाल्यार बी तुवें हट्टान म्हणून घेतले पळटे आतां कोणाक आतां कसून दिलेशी जाल्यार तुवें म्हणून सांगे न्हू घेवन वता. पार्वतीक मस्त बेजार पश्चाताप कांय उलयत ना. उलीचे गेले कित तरी अवांतर जाता म्हणचे चिंतने. परमेश्वर सहजानोची आनी पुनः तेंगेली हिमालय येवचें पावताची. पावल नंतर पार्वती देंवता ईश्वर बी देंवता आनी तेगे स्थाना वचून बसता. पार्वतीला तोंड पळोवन गे न्हू सहजान परमेश्वर सांगता कितें बेजार करता गो हांवें तुका पयलें सांगलां पळय म्हाका घार बांद रावचे योग ना तसले अवकाश म्हाका ना म्हणून. जाल्ले बेची तुगे हट्टा खातीर घार बांदले पळयलें न्ही तुवें कितें जालें म्हूण सांगू न्हू. आतां बेजार करनाका संतोशीचेर उरी आमकां कितें कमी जालें ना आमी आराम आसा हांगा म्हणटना सहजानूची पार्वतीक धैर्यान सोडता. ते सांगता तुमकां दादल्याक कांय कळटना म्हळ्यार कांय कळटना. तुमकां दादल्याक कांय कळटना म्हळ्यार कांय कळटना. कारण रावणाक थोडेच भांगरां दिन धांडीच सोडून घेवन तुमी तुका कित्या कोणीचें काम आसा तुमकां. थोडे दिल्यार घेवन वता आशिल्लो तो त्या सोडून घेवन तुमी भोळा शंकर म्हूण सांग घेवन कितें जावका सांग सांगी म्हणटा तेणें तशें म्हळें. तुमकां येदी बी बुद्धी ना वो म्हूण सांगे न्हू ईश्वराच्यान सांगता की ईश्वर बी थंडी येता एक पटी. मागीर गुरू बी म्हणटा आशिल्लेची आमी इतली विधी शिकून आसले बीच मारया घरा भितर गेले म्हळ्यार आमी अनपडची म्हणून. कितें विचारलें गुरू कोणें ना रे मागीर बायल केन्ना सांगता उरता तुमकां कांय बुद्धी ना कांय कळटना म्हूण सांगे न्हू. खरेची बायल्या मुखार आमी कितली विद्यावंतले बेची किंमत ना रे ताका. तिणें कांय केन्ना म्हणचे आमकां अनपड तुमकां कांय कळटना तुमकां केदें बुद्धी ना म्हूण सांगता उरताची. तुमी कांय तांकां उत्तर दिवंक ना कितें गुरू कोणें न्ही उत्तर दिवीत आशिल्लें रे आनी झगडी येता वत न्ही. कितें उतर दिवीत आशिल्लें तें नाशिल्लें खातीर गो तुका भानून घेतलें हांवें म्हूण सांगीत आशिल्लें तें सांगू जावत ना न्ही. अशें सांगून उगी बसचें पडटा रे म्हणून. तशी जाल्यार ईश्वराचो काणी बी पाप केन्ना पार्वतीन सांगलें की तुमकां कांय कळटना म्हणून थंड बसलो ईश्वरू. कडे ईश्वर विचारता म्हाका कांय कळटना आडना मुखार तूं सांग तुका कितें तरी कळटा न्ही तूं सांग. तेन्ना सांगता आतां हें ओटूची मस्तीतले गोंदल गद्दल नाका कोणा सत्कार अवतार कुतकार कांय नाका. आमी दोगो लोक मेळ दोन चेडा घेवन घेवन आनी मुगेल गाणा घेवन घार बांदया आमी आरामशीर उरया. हें कोणा तरी भट्ट आपयलें मात न्ही वे ताका दक्षिण दिवका म्हूण ताका त्या दिवका हे दिवका म्हूण तापत रया कोणाक आपयत नाको आमी दोगो लोक म्हण घार बांदया म्हण केन्ना सांगता की हां हें प्रयत्न बी करया अडना खंय म्हण जाग सांगी. आनी हें सांगता जाग पळयताची थंय हांगा वच कितें बद्री क्षेत्र छंद आसा अलका नदी मुखार वता आसा थंयच हांव तुमी षण्मुख गणपती आनी तांकां गण आसा न्ही वे छंद करून घार बांदया आमी उरया आरामशीर. परमेश्वर सांगता तुका खरें दिसता तें घार बांदलां आमी उरूं येता म्हणून. हांवें सांगलें ना तुमकां कोणाक आपयत नाका कोणाक दृश्टी पडत नाका भट्टाक आपयत नाका आमी बांदचे आमी वचून उरचे अडना तशी देव. अशें गे न्हू बद्रिका क्षेत्रा भितरी सुंदर तसले प्लेस पळोवंक गे न्हू हेनी थिंगे सगळे परिवार हे गे न्हू एक सुंदर जाल तसले शिलामय जाल तसले घार बांदूंक येताची. घरा काम कंप्लीट येता ते घार जावन उरतना मंदिरा टायप सुंदर जाल तसले भव्य जाल तसले एक सुंदर मंदिर अशीची घार बांदूंक गे न्हू परमेश्वरू परिपूर्ण जाल्ले म्हूण सांग संतोशान आसा. पार्वती मना भितरी एक नवनी भावने पार्वत सांगता पळया कशें जालें आतां न्ही कोणाक आपयत नाका ग्रह प्रवेशाक आमी दोगो लोकच वच्चे आरामशीर उरचे अडना म्हणटा परमेश्वरू. अशान एक मूर्त पळोवंक घेवन दोगो लोक भितर वताची आरामशीर तें जीवन सुरवात करता आसाची.
प्रायशः 1 दीस जाले 2 दीस जाले पार्वतीक मना भितर खुशी कारण मागे मना प्रकार एक घार जाले आमी हांगात उरता आसाची मागीले बाप्पा घरातलो हांव आपी वयत तिणी बी हांगा चालू उरूं शकताची म्हण ते आनंदा भितर आसा आनी एक मना भितर दिसता आसा मागील घोवान सांगिले घरा रावची योग ना म्हणून आतां कशें जालें घर बांदलें ना आमी घरा राबता ना आमी म्हूण सांगे न्हू संतोशा भितर पार्वती आसा अशीची थोडे दीस गेल्लेची एक दिवसू सहजानुची शिवा आनी पार्वती न्हांवचे तरी घराच्यानी अनती दूर आशिल्ले तसले अलका नदी दिकांनी वता आसाची रानाचे वाटी सहजानुची वता आसतना खंय की एक बालक रडता आशिल्ले तसले एक सावंड आयकता तांकां शब्द आयकता कोण रडता आसा हांगा रान्ना भितरी म्हूण सांगे न्हू पार्वतीक अत्यंत आश्चर्य जावंगे न्हू सोदूं वचचें सुरू करता तेन्ना परमेश्वर सांगता कोण रडतले गो रान्ना भितर तूं कितें बोड वायट करून घेता आमी न्हांवचें वचचें न्ही यो न्हांवचें वचा हे ओगी बशा तुमी तशें कशें करूया आतां कोण की चेडा रडचे आवाजें पळया कोण की म्हूण सांगे न्हू इश्वराक ओड्डून व्हरता मुखार पळयचें गेल्यार एक सान 5-6 वर्साचें चल्लो एकाकी जांगे न्हू रडता आसा तेन्ना पार्वतीक अत्यंत आश्चर्य जाता ते चल्ले लागीं वता ताका सांत्वन करता कितें रे कितें रडता आस तूं कशें हांगेन पावलो म्हूण सांगे न्हू जाल्यार चल्लो कांय उलयत ना आनी रडता आसा तेन्ना पार्वती दिसता हेका पट्ट अभू केला अशें सांगे न्हू हेका थोडे आहार घालका म्हूण सांगे न्हू ते चल्लेक यो तुका मागीर घरा वचूंक गे न्हू दूद पायचें दिता हण्ण दिता खा तूं थोडे वेळ समाधान कंगे न्हू तूं उरी म्हूण सांगूंक गे न्हू ते चल्लेक घेवचें वता तेन्ना ईश्वर सांगता पळय नाका तो कोणाचें म्हूण तुका बी गुतना म्हाका बी गुतना तो हांगा उरो ताका समाधान करूं वचनाक तूं उगी बशया तुमी ह्यो चल्लो इतलो छंद चल्लो रडता सांगा अशें सोडून वचचें का खंय तरी प्राणी खान सोड हेका रान पयलें हें अशा न्हू हेका घरा आपोवन गे न्हू हेका थोडें खावचें जिंगेन आमी नंतर न्हांवचें वचा म्हूण सांगे न्हू पुनः पार्वती वता आयकन ते चेल्ल्याक घरा घेवन वता ईश्वर बीच अनिवार्य तेगे फाटी वता घरा आपोवन ते चेल्ल्याक दूद पिवचें दिताची खावचें हण्ण दिताची हंपल दिताची समाधान करताची केन्ना थोडे दूद पिता तेन्ना थोडेची चल्लो तेन्ना रडचे राबयता हट करचे राबयता हण्ण खावचें दिताची आनी खावचें दिंगे न्हू सान एक बेडशीट खांगे न्हू पार्वत सांगता पळय हांव दोगो लोकूची न्हांवचें वता आसाची तूं हांगा उरी हां खंय वचनाका हां हें तुगेलें घाल म्हूण दाखोवन गे हां म्हूण सांगूंक गे न्हू हें दोगो लोकूची न्हांवचें एका तरी परतून भायर पडताची हें दोगो लोक न्हांवचें येताची परतून भायर पडताची ईश्वर सांगता आसतो तूं चल्ले ते कितें थंय सोडून कितें आयलें तूं ताका म्हणून आनी खंय सोडचें ताका आमी न्हांवता थंय बसयात ताका आमी तेणें आराम जावन उरक न्ही ताका सांगून आयलें ना तुगेले घार आराम उरी म्हण हांगा तुमी कितें चिंता करताची आमी न्हांवन वचया या हां म्हणटा परमेश्वर तथास म्हण दोगो लोक न्हाताची न्हांवन परतून घरा वताची घरची बागील घाण आसा बागील धाडिताची कोण आसा भितरी कोण गेले भितर आमी नासतना बागील काडया म्हणून तेन्ना ते चल्लेलो आवाज येता हांव आसा भितरी आमा ए बागील काड पुता आमी आयल्याची शिव पार्वती तुमी कितें हांगा आयल्याची परतून मणीचेर तो चल्लो हे आमगेलें घर रे हें तेन्ना तो चल्लो सांगता वचके कितें सांगलें तुवें तूं गेले घर तूं हांगा उरी म्हण सांगलें ना आतां बागील काडत ना हांव अय्यो शिव शिवा आतां कितें करचें हांवें सांगलें ना पार्वती तुका म्हाका घरा रावचो योग ना म्हणून आतां कोण करून घेतले तुयी करून घेतिले त्यान हांवें करचें बरो चूक आतां कोण करले तूं गेले घरा राव म्हूण सांगितलें कोण तुवें ताका तो कमीत न्ही यादोरो तो महाविष्णू सांत बालक जावन तुका मोस करचें तो आयलो आतां तो भितर गेला आतां तो बागील करतना यो वचा आमी म्हणटा पार्वती घे न्हू पुन्हा कैलासून राबता म्हणजे कथा आयकल्या नंतर हे कितें बद्र भितर कितें घाल बांदिले
ते बद्री नारायणाला खार जावन गेले. थंय तो उरचे लागलो. पार्वती परमेश्वर पुन्हा कैलास वचून वास करचे लागले. म्हणजे कथा कळनंतर पार्वती दिसलं खंय मागेली चिव कशी दिसता असा. हिने सांगेल सुमूच घरा रापचे योग हिंकना केन हिंकना म्हणजे म्हाका खंय येतले. घोवान आशिल्ले योग बायल येवचे शक्य आसवे. उरो आशिल्ली तितल्यो सांगा उरया म्हण सांगे न्हू. पार्वतीन पुन्हा थंय संसार सुरवात केल्ले म्हणजे कथा आयकल्या नंतर आमकां कळणेवचें सत्य कितें. जर आमगेले भाग्य भितर तरी नाश उरले खंयचे योग आमी जिवना भितर ते अनुभवशीचे जावूत ना म्हणून. कोण उरतो परमेश्वर जाले उरो खंयचे व्हड अधिपती जाले उरो खंयचे स्थानमान जाले उरो ते मनुश्याक ना तेजे कडेन कितले दौलत जाले उरो जाल्यार मनुश्या योग जावका भाग्य जावका. भाग्य उद्दे मात आमी कितें करीत ना भाग्य नाश उरले आमी कांय करूं येवना जिवना भितरी. अशानुची पांडव लोकांना आयडियल तसले कुंती देवी सहजानुची भगवंता कडेन प्रार्थना करता. सगळ्या जगातल्या लोकांक प्रार्थना करता. ते कितें म्हणू भाग्यवंतं प्रसूयेथाः न शूरं न च पंडितं शूराश्च कृतविद्याश्च वसंती मत्सुता वने म्हणून. हे लोकांनो तुम्ही चेडा जन्मा घालता आसतरी भाग्यवंत चेडा जन्मा घालया. केवळ विद्यावंताल चेडाक शौर्यवंताल चेडाक जन्मा घालनाकाची. कारण मागील पांच चेडा अत्यंत शूर अत्यंत विद्यावंत त्या तिंका भाग्य नासले तरी तीन वनवास वचचे पडले म्हणजे दुःखाचे एक कथा सांगता म्हणजे असलेली प्रायशः मनुष्या जिवना भितर भाग्य कितले मुख्य म्हणजे सत्य आमकां करचें पडटा. अशें हांव न्हू भाग्य कितें आसा भाग्य भितर आसलें मात्र आमी कितें करूं शकताची. सहजान प्रश्न येता तशें म्हणून भाग्य येवचें कशें तें म्हणून. ते भाग्याक आमकां मेळका म्हणजे आसतरी त्या कशें तसले वाटी भगवंताले आराधने. भगवंत शब्दाक अर्थची भाग्य दितलो आमकां म्हणून. भाग्यवंत भगवंत भाग्य दितलो कोण ताका आमी भगवंत म्हणटाची. केन्ना ते भगवंताक अन्य रितीचेर आराधना करताची. भगवंता कडेन भगवंता म्हाका हें एक भाग्य करून सुंदी रे तूं म्हण सांगताची. तेन्ना ते परमेश्वराक खंयचे होट न्ही तो खंयचे लेवीच आमकां दिवचें शकता. अशें आमगे न्हू भगवंताला आराधना करका. भगवंताला आराधने बरोबर आमगेली निरंतर एक प्रार्थना उरका भगवंता म्हाका हें काम जावका करून रे म्हणून. तेन्ना ते भगवंताला आशिर्वादा निमित्त आमगेलें भाग्योदय जाता फलीत जाता आमगेलें काम जाता. अशें त्या दिवस सांगिल्लें पट्टी बरेच का तरी. कारण कितें ते पट्टी बरयता गेले निमित्त कितें 49 पट्टी आमी बरयताची तितून भितरी पुन्हा पुन्हा ते मना भितर स्मरण येता उरता आमी चिंतन करता उरताची. ते चिंतन परमात्मा पर्यंत पावता थंय परमात्मा म्हाका आशिर्वाद मेळटा म्हणून. अशें आमगे न्हू हें कितें चिंतन आसा हें चिंतने भगवंताचो आशिर्वाद घेवचे करता अशें तसलें चिंतने. अशें आमगे न्हू आमगे जिवना भितर भाग्य उदय जावप म्हणजे आसतरी ते भगवंताक आराधन करका. आराधन कंगे न्हू आमी भगवत कृपेक पात्र आमगे न्हू संतोषन उरका. तेजे तरी तसलें एक वातावरण आमकां सगळ्यांक निर्माण जावं. तसलें शक्ती सामर्थ्य भगवंत आमकां सगळ्यांक दिवं म्हणजे विशेश तसली मागणी श्रीदेवीले चरणानंद करता आसा. जाल्यार हें कितें कथा आसा सत्य की असत्य की म्हणजे प्रश्न ना. हें भाग्य बद्दल सांगिल्लें तसलें कथा जाल्यार परमेश्वरा कितें घार ना हे बद्दल आनी चिंतन करूं गेल्यार ताका मस्तीत विशय आसा. जाल्यार आतां टायम जावन गेले आतां ते विशय बद्दल आमी वतना जाल्यार आमी भाग्यवंत जावका आमी भगवत भक्ती उरका म्हणजे सांगचें मात्र हें चिंतन दवरलें. मातसो संतोश जाता आसा. चातुर्मास्य कार्यक्रम देवी आशिर्वादाचेर तुमकां सगळो सहकाराचेर बरे तरेचे चलता आसा. आज वरकेची सोमवार अनेक लोक आयल्याची पादपुजा सेवे अन्नदान सेवे महादान सेवे अशी मोहन मस्तीतले बरे सेवे आज हांगा जाल्ल्याची संपूर्ण सेवे उदयास्तमान सेवे हे सगळे सेवे करता आसले मागेले सगळे आत्मीय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणचे मागता आसा. आज विशेष आमगे न्हू दावणगिरीचे मागेले 3 आत्मीय लोकांनी आज एक महान सेवे संपूर्ण दिवसाच्या चातुर्मास्याचे सेवे 25,000 सेवेची हांवें दिल्ली आसा. त्यामुळे आत्मीय जात असले श्रीमती रूपा श्री सुब्राय वी कुर्डेकर कोट्टूरू हिंगेली चेल्ल्यांनी आज एक व्हड सेवे आवय नांवांनी रूपाई नांवांनी दिल्लो आसा.
सुब्रायणाला नाव उठलं का गुत्त असा तिने आजा मागीर मुखार ना मस्त आमकां बी मस्त आत्मीय समाज बी मस्त काम केलेली व्यक्ती तिने सेक्रेटरी जन आशिल्ल्याची तिन्ही वामन नासतना प्रायशः 2-3 वर्ष निरंतर आयल्याच्या आमी हांगा म्हाका ताणें फोन येवचे भितर पुरो गरबटून फोन करता आशिल्ल्याची अशी स्वामीजीनी उकोण विचार केला एक वेवस्था कोण सांगे न्हू ते फोन करचे सुब्रायणाका फोन करचे सुब्रायणा फोन करचे पुरो हां या तुमी केन्ना येता म्हण सांगे आपूण एकटू वेवस्था करता म्हणटा सोमेशाक मॅनेजर अशी सोमेशाक ताका सांगूंक गे न्हू पटने वेवस्थे आनी कमिटी दवर का मिटींग कर का मिटींगा विचार का पास कर का ना म्हाका ताणें सांगलें तयारी तितलें एक उदात्त चिंतने आमगेले सुब्रायणाले अशें आमगे न्हू प्रायशः तेंगेले कुटुंबा तर्फी आजी एक व्हड सेवे आजी हांगा तेंगे चल्ल्यांनी आवय नांवाचेर दिल्लो आसा सगळे लोक आवयन सगळे लोक आयलेले आजी अशा न्हू एक सुंदर सेव दिली तरी आमगेले सुब्रायणाले सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताचे देवीला आशीर्वाद म्हणचे प्रार्थना करच्याक इश्ट करता आसा तेजे बरोबर सेम सेवे आजी दोसा एक आमगेले आत्मीय जाल तसले व्यक्तीन दिल्लो आसा ते म्हळ्यार श्रीमती रेश्मा आनी श्री राजेश सावकार दावणगेरे मूलतः ह्या वर्साचे प्रायशः आमगेले सावकार नांव आमकां सगळ्यांक गुत्तो आसा दावणगेरे तिने आमी फस्ट चातो मास करतना तिन्नी तेंगेली यजमान केन्ना येता अशें चातो मासाक येवन येता बसचे येता येवन बसून घेवन चातो कार्यक्रम लास्ट तीर्थ घेवन घेवन हांसता हांसताचे बसून हांसता हांसताचे कार्यक्रम करून वच्चे व्यंकटेश म्हळ्यार तितले फेमस तितले बरे आत्मीय अशें आमगे न्हू प्रायशः तेंगेली याद केन्ना येता उरता चातो मासल्या नंतर एक 8-10 वर्ष सतत निरंतर प्रति वर्ष म्हणटा येवन वता आशिल्ली पांय पण वता आशिल्लीची तसले एक भावान जगयतली व्यक्ती जाल्यार तिने आजी ना आमगेले दोगूय व्यक्ती ना जाल्यार तेंगे स्मरणार्थ आजी राजेश अण्णांनी एक व्हड सेवे आज हांगा दिल्लो आसा अशें राजेश अण्णाक आनी सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणची प्रार्थना करता आसा तेजे बरोबर सेम सेवे आजी आमगेले हांगा दिल्लो आसा त्यामुळे आमगेले आत्मीय जाल तसले श्रीमती वंदना आनी श्री राजकुमार शांतराम रेवणकर दावणगेरे शांतराणाले व्हडले चल हिनी तिने आजी एक व्हड सेवे आज हिंगे न्हू मस्त हे चातुर्मास कार्यक्रमाक सहयोग दिलो आसा त्या दिवस तिने आयल्याची अचानक ते हांव न्हू सांगून 8-10 ग्रामाचे भांगरा माळ हांगे न्हू सांगल ना काय ना गेल्याची जाल्यार आज हे चातुर्मासी बी कितें तरी सहयोग उरका म्हणजे एक उदात्त मनोभावनेचेर राजकुमार अण्णांनी एक व्हड सेवे एक 25,000ची व्हड सेव हिंगे न्हू हे चातुर्मास कार्यक्रमाक बरें सहकार दिलो आसा आनी हे लाड भांचे बीच मस्त सपोर्ट केलो आसा तिणी कारण हे करतना म्हणून सांगीत आशिल्ली तिणी सांगल काय पयले जाल्यार नंतर इतले भोव कार्यक्रम जाले पळोवन मस्त संतोश जालो तेंकां अशान एक उदात्त चिंतन तेंगेले अशान आज कितें एक व्हड सेवे आमगे राजकुमार अण्णान दिलो आसा तेंगे सगळे लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा तेजे बरोबर उदयास्तमान सेवे आज हांगा जाल्लो आसा ते उदयास्तमान सेवे आज आमगेले अत्यंत आत्मीय जाता तसले मैसूरचे मूळतः शिरशीची न्ही आतां मैसूर समाजाचे अध्यक्षान काम करता आसाची ते म्हळ्यार श्रीमती दीपा आनी श्री विमलेश्वर नागप्पा रेवणकर हेनी 50,000चे एक व्हड उदयास्तमान सेवे आज हांगा दिल्लो आसा मस्त व्हड मन प्रायशः हांवें तेंकां 12-15 वर्स जाली सतत तेन्ना पळयता आसा खंय चातुर्मास करचे आमी ಒಟ್ಟು फॅमिली बरोबर ना एकलेपण येवन वताचे तसले एक उदात्त चिंतने उदात्त मनोभावने विशाल दृष्टिकोन आनी कोण बरें काम करता तसले सपोर्ट करता तसले एक स्वभाव तेंगेले अशें हांगे न्हू विमलेश्वरांनी आज स्वीट विकन हांगे न्हू तेजे बरें इतलो व्हड सेव हिंगे न्हू हे चातुर्मास कार्यक्रमाक मस्त सहयोग दिलो आसा अशें न्हू मागीर दीपाईक आनी विमलेश्वरांक हार्दिक धन्यवाद सांगताचे देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करच्याक इश्ट करता आसा आज विशेष हांगे न्हू दावणगेरे गांवचे सत्यसाई सेवा समितीचे सगळे पदाधिकारी लोक आयले 50-60 लोक आज मागीर पांडुरंगाला नेतृत्व भितरी तेणी संचालक शाखेचे समितीचे ते नेतृत्व भितर मस्त लोक आज येवन हाजे हांगा पादपुजारी सेव दिवंक गेल्याची मस्त संतोष दिसले तेजे बरोबर श्री ललिता भजना मंडली तिने बीच एक टीम करून आयल्याची मस्त टीम थिंग गेले जाल्यार थोडे लोक मात्र एक 15 लोक मात्र साकाणी येवंक गे न्हू हांगा आशिर्वाद घे न्हू विशेष भजन कार्यक्रम करून दिवंक गे न्हू सोच आनी म्हण गे न्हू हे कार्यक्रमाक सहकार दिलो आसा अशा न्हू हे दोनी टिमाक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता इश्ट करता आसा तेजे बरोबर संध्या कालाक प्रति दिवसा प्रमाण मागिल्ले दावणगेरच्या आवय लोकांनी ललिता सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र भजन केलेरी त्यानंतर सुंदर तसले भजना कार्यक्रम आयकले साई समितीचे भजने श्री सत्यसाई भजना मंडली दावणगेरीचे प्रायशः छंद करून घेवन तांकां स्टेज सांज जाली कितकी तितले लोक आशिल्ले पुराचे जाल्यार सुंदर जावन बसूंक घेवन समवस्त्र घालून बसूंक ह्या ठिकाणी डेवीड आसाचे त्या ठिकाणी
एक संवस्थेर बसून घेवन आवय लोकांनी आनी आमगेले मित्र लोकांनी छंद जालें तसले भजन तेंगेले मनाक आमगेले रवी करचे आशिल्ले जाल्यार हांगा कार्यक्रम वेवस्थेक ते जालें ना आमी कडेन सांगलें तेंकां आमी भितर बी आयकता उरताची म्हूण सांगून अशें न्हू एक छंद जालें तसलें भजन 1 तास आज हें भजन कार्यक्रम कारवार तर तेंगे सुमार लोक आयल्याची बेळगांव तुमी लोक आयल्या तेंगेले कारण कितें चातुर्मास्याचो आमकां कार्यक्रम करचे योग मेळ्ळा आसा आमी वचचें म्हणून अशें हांगा न्हू छंद जालें तसलें भजन कार्यक्रम चलोवन दिले आनी साई भजन आयकायचें छंद सनसन्ना म्हणचे बी छंद आयकायचे बी छंद प्रायशः सत्यसाई बाबान केलेलं काम जगाच्या भितर आनी कोणा करूं शकता की ना केशें तेंकां भगवान म्हणून सांगता आमी भगवान सत्यसाई म्हणून कारण अद्भुत जालें तसले समाजा भितर परिवर्तन केलें तेणी मनशा भितर सात्विकते हाडले आहार विहार भितर बदलावण हाडले तेजे बरोबरी धार्मिकते भक्तिभाव वाडयले तेजे बरोबरी आरोग्य खातीर बरोबरी आस्पेटल बांदले शिक्षण बरे रितीन जावपाक चेडाक म्हणजे बदल फुकट शिक्षण दिवता असले एक विद्यालय तयार केले तेणी असलं अद्भुत कार्य एक शक्ती व्यक्तिरूपाचेर येवन केलें म्हणजे असलेली प्रायशः सत्यसाई बाबाले एक अमोघ गेले तसले कितें कोडगी आसा ते आमी विसरचे शकना अशा त्या समितीचे एक सगळे लोक येवन सुंदर भजना कार्यक्रम करून दिले आसा त्या सगळ्या समिती लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा तेजे बरोबरी सुंदर असले भक्ती गीता कार्यक्रम आमी आयकले प्रायशः अद्भुत जालें तसले एक आज कालाच्या व्यवस्थे प्रकार सुंदरसो भजना कार्यक्रम आमगेले आवय जालें तसले श्रीमती नेत्रावती एस वेर्णेकर दावणगेरे हिनी चलोवन दिलो आसा पयलीं बी एक पट कलशी दिसता आनी आज बी तिणी छंदच्यान हें भजना कार्यक्रम चलोवन दिला अशें नेत्रावती आई बी हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा तेजे नंतर सुंदर तसले भारतात एक भरतनाट्य कार्यक्रम आमी पळयले मागीले पुटा आनी आक्का जालें तसले मागीले अक्षता आनी अनुषा हे दोनी आक्कांनी छंद जालें तसले भरतनाट्य कार्यक्रम करून न्हू प्रायशः भरतनाट्य पळयलें तसलें परमेश्वराक तो नाट्यप्रिय तेगेल वाराक ते एक सुंदर नाट्य करून न्हू हे कार्यक्रम एक शो मेळ्ळो आसा अशें न्हू मागीले अक्षता आक्काक आनी अनुषा आक्काक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद दो तेंगे भविष्य उज्ज्वल जावं म्हणजे प्रार्थना करता आसा आजी सोमवार अशा न्हू प्रायशः सोमवार दीस पुजी लेट येता आज आनी थोडे लेट आयले कारण कितें हे सगळेची कार्यक्रम सांबाळून घेवन करचे खातीर थोडे वेळ आमकां सुरवात करची पडले जाल्यार बेची प्रायशः आमी सगळे लोक मेळटाची कारण कितें चातुर्मास भितर एक सुंदर कार्यक्रम चलता आसा देवाला आशिर्वाद घेवका देवाला कृपया आमी सगळे पावच म्हणजे आमगे सगळे काले मनाची इच्छे अशें हांगे न्हू आज हें सोमाराक अभिषेक बी जाले आज अनेक आवय लोकांनी मागीर नैवेद्य बी करून हाडिला ते सगळे लोकांक धन्यवाद सांगताची आतां तीर्थ दितलीची सगळे लोक लायनशीर येवन घेवन तीर्थ घेवका आयचे तीर्थ तुमकां आसा दुद्दा तीर्थ ते अशें सावकाशान घेवन घेवन मुखार वचून पियेन घेवन स्वामीजी पांय पडून प्रसाद घेवन महाप्रसाद घेवन म्हाका सगळे कार्यक्रम सहकार दिवका फाल्यांकच न्ही गौरी येवची आहाय फाल्यांक गौरी आतां आसा पराक गणपती परब गौरी म्हणचे भितर सहजानुची घार श्रृंगार करचे घरा भितर देवी आराधना करचे दैवी शक्ती आयिल्ले नंतरच न्ही परमेश्वर येवचे थंय परमात्मा येवचे तेजे पयलीं कशी येतले अशें पयलीं देवी आराधना दैवी शक्ती येवंक थंय म्हूण सांगून शक्ती आव्हान जावका पयलीं अशें न्हू पयलीं कंगे नंतर दुसरो दीस गणपती परब करचे एक प्रथा अनेक लोक गांवां गेल्याची अनेक लोक गांवां वचची बी आसाची उठ लोक वचका अनिवार्य न्ही वचका परब कंगे येवका जाल्यार मस्ती सापचे अवश्य करता जे तुमी पयलीं आयले बीच हे कार्यक्रम बी सहकार येवचे येता अशें न्हू फाल्यांचे पोराचे परब बीची आमी येता योग्यांक कंगे या ते एक बरे रितीन चलो ते गौरी देवीला आशिर्वाद स्वर्ण गौरीला आशिर्वाद महागणपतीला आशिर्वाद आमकां सगळो काल मेळ्ळो जिवना भितर मेळ्ळो म्हणजे प्रार्थना करताची ते देवीला अनुग्रह आमकां सदां सुद्दां उरो म्हणचे मागणी करता आसा प्रायशः फाल्लेक पोराक जितलो काय जाता अनुकूल जाता ते तितलो लोकांक सेवे येवचे प्रयत्न करया म्हण थोडे उलोवंक घेया कोण कोणाक थोडे लोक गौरी परब गणपती परब एकूच दिवस बी करताले उरताची तांकां अवकाश मेळटा फाल्यांक थोडे लोक सप्सपेटान करताची सप्सपेटान केल्यार बरें बेगीन जाता थोडे लोकांना एकूच दिवस करचे कारण दूर वचून करचे जावं 2-2 दिवस म्हणचे बी हावन उरता तेणे एक दिवस करून घेता कांय प्रश्न ताका कारण कितें गणपती आयला म्हणटकीर रावा येतात न्ही सहजानुची ते एक पद्दती कांय तोंदो ना ताका अशें हांव न्हू तुमी कशी तुमगेली पद्दती कशी आसा तशी करून घे न्हू ते कार्यक्रम बरे करून घेया देवाला अनुग्रह पाच म्हणून इश्ट करताची सगळ्या लोकांक बरें देव म्हणजे प्रार्थने श्री ज्ञानेश्वर देवीच्या चरणारविंदाक करताची हे मागीले कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम।